विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप व नवोदय या 5वी नवोदय या विद्यार्थ्यांसाठी सर्वनाम कार्यात्मक व्याकरण सर्वनाम या घटकावर आधारित प्रश्न पाहत आहोत। 5वी स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील आपण सर्वनाम हा घटक पाहत आहोत। चला तर मग सर्वनाम या घटकावर आधारित प्रश्न, संभाव्य प्रश्न, परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करा यश परगे या चॅनलला। चला आपण सुरुवात करूयात। सर्वनाम या घटकावर प्रश्न। सराव प्रश्न। पुढील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। असे 5 प्रश्न दिलेले आहेत। पुढील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आलेला आहे। तर मग पहा, पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी सर्वनाम ओळखायचं आहे। प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला आणि मग तुम्ही उत्तर शोधण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करा। लिहिण्याचा परीक्षेमध्ये सुद्धा घाई करत जाऊ नका। सर्व पर्याय वाचन केल्यानंतरच तुम्ही उत्तराला टिक करत चला। चला आपला पहिला प्रश्न, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली। त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली। तर मग आता या वाक्यातील सर्वनाम काय असेल बच्चे पार्टी? सांगा बरं, ज्यांना याचं उत्तर येईल त्यांनी कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे। पहा, आपण मागील व्हिडिओमध्ये सर्वनाम हा घटक, शब्दांच्या जातीतील सर्वनाम, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे घटक पाहिलेले आहेत। तर मग आपण सर्वनाम कोणकोणते आहेत ते सुद्धा पाहिलेले आहेत। ज्यांनी कोणी पाहिलेलं असेल त्यांनी यश परगे या चॅनलवर जाऊन सर्वनाम या कार्यात्मक व्याकरणाचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्वनाम, जेवढे सर्वनाम आहेत तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। तर पहा, या ठिकाणी या वाक्यातील सर्वनाम जे आहे सविस्तर, हे सविस्तर काय एक शब्द आहे। प्रसिद्ध हे विशेषण आहे। केली हे काय आहे? क्रियापद आहे। मग या ठिकाणी पहा, त्यांनी हे काय आहे? या वाक्यातील सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। यानंतर आपण पुढचा प्रश्न, खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते। खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते। पर्याय पाहूयात आपण, गुणवत्ता, असते, शोधावी आणि ती। पहा, या ठिकाणी गुणवत्ता ही विशेषण आहे, असते क्रियापद, शोधावी, असते, असणार, शोधावी हे सुद्धा शोधण्याची क्रिया आहे ही या ठिकाणी। मग सर्वनाम काय आहे या ठिकाणी? ती हे या वाक्यातील जे सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। पहा, ती। यानंतर पहा, त्याच्या पैशाला पाय फुटले। त्याच्या पैशाला पाय फुटले या वाक्यातील सर्वनाम काय येईल? मग फुटले पाय त्याच्या पैशाला। फुटले पाय त्याच्या पैशाला। मग पहा, फुटले पाय आणि पैशाला हे सर्वनाम आहेत का? नाही। मग पहा, या ठिकाणी ह्या वाक्यातील सर्वनाम जे आहे त्याच्या, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। तुला आणखी काही हवे असल्यास सांग। तुला आणखी काही हवे असल्यास सांग या वाक्यातील सर्वनाम काय बरं? तुला। की आणखी हवे असल्यास हे नाही सर्वनाम, हे सर्वनाम नाहीत। मग तुला जे आहे हे सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल। यानंतर पुढचा प्रश्न पहा, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। मग पहा, शिकार, मी, करणार, प्राण्याची असे ऑप्शन आहेत आपले। मग या ठिकाणी शिकार हे सर्वनाम आहे का? नाही। करणार हे क्रियापद आहे। प्राण्यांची हे प्राण्याचं म्हणजे प्राणीदर्शक नाव आहे। मग मी जे आहे ते सर्वनाम आहे।
म्हणून या वाक्यातील सर्वनाम काय आहे? मी. ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. असा प्रश्न आहे. पहा, प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन मगच प्रश्न वाचन करत चला. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. योग्य रिकाम्या जागी, पहा या ठिकाणी रिकाम्या जागी सर्वनाम निवडायचं आहे आपल्याला पर्यायातून. तर पहा, वाक्य दिलेलं आहे हे असं. डॅश डॅश मुलीला आज बक्षीस मिळाले. कोण मुलीला आज बक्षीस मिळाले? पर्याय क्रमांक 1 मधील आपण कोण ठेवून पाहू. कोण मुलीला आज बक्षीस मिळाले? हे वाक्य व्यवस्थित होतं का? म्हणून हे येणार नाही. यानंतर पहा, त्या मुलीला आज बक्षीस मिळाले, हे येईल वाटते मला. तरी आपण सर्व पर्याय पाहून घ्यायचे आहेत. काय मुलीला आज बक्षीस मिळाले? ही मुलीला आज बक्षीस मिळाले, हे पण येणार नाही. तर मग कोणतं येईल बरं? सांगा बरं. चॅटमध्ये याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. पहा या ठिकाणी त्या मुलीला आज बक्षीस मिळाले. मग त्या हा शब्द या ठिकाणी सर्वनाम घेतल्यानंतर वाक्याची जी रचना आहे ती योग्य वाटते, म्हणून या ठिकाणी त्या हे सर्वनाम येईल. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा आपला प्रश्न पाहूयात. पहा पुढील प्रश्न. हे बघ आता शेवटचं डॅश डॅश हात जोडतो. मग आपण पर्यायातील शब्द ठेवून पाहायचं आहे आपल्याला. हे बघ मला, हे बघ आता शेवटचं मला हात जोडतो. मग आपण स्वतःला हात जोडतो का मला? मग हे वाक्य पूर्ण चांगलं व्यवस्थित होणार नाही. हे बघ आता शेवटचं हात जोडतो. हात असं नाही, हे पण गेलं. हे बघ आता शेवटचं तो हात जोडतो, हे पण येणार नाही. हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो. एखाद्याला आपल्याला जर म्हणायचं असेल तर आपण असं म्हणतो, हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो. हे वाक्य बरोबर आहे, योग्य सर्वनाम आहे या ठिकाणी. म्हणून तुला पर्याय क्रमांक 3, 4 मधील जे तुला हा शब्द आहे तो या ठिकाणी योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. तुमचे पत्र मिळाल्यावर डॅश डॅश शाळेत सगळ्यांना दाखवीन. तर पहा, तुमचे पत्र मिळाल्यावर तू शाळेत सगळ्यांना दाखवीन, हे वाक्याचा अर्थच लागत नाही व्यवस्थित. तुमचे पत्र मिळाल्यावर मला शाळेत सगळ्यांना दाखवीन, हे पण नाही येणार. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमचे पत्र मिळाल्यावर आम्ही शाळेत सगळ्यांना दाखवीन असं हे एकवचनी आहे शब्द, म्हणून आम्ही सुद्धा येणार नाही. मग पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी मी हे सर्वनाम लागू होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. यानंतर पहा पुढचा प्रश्न. जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास डॅश डॅश नाराज होतो. ती नाराज होतो हे येत नाही. त्याने नाराज होतो हा व्यवस्थित वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मला नाराज होतो नाही. आपण नाराज होतो. पहा या ठिकाणी हा जे सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 4 मधील हे येत आहे. पहा या ठिकाणी व्यवस्थित. जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास आपण नाराज होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 मधील हेच उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अतुल डॅश डॅश मूक अभिनय करतो. मग या वाक्यात आपल्याला सर्वनाम काय येईल? अतुल काय मूक अभिनय करतो. अतुल मी मूक अभिनय करतो. अतुल आपण मूक अभिनय करतो. वाक्य उद्गारवाचक आहे विद्यार्थी मित्रांनो.
वाक्य जे आहे ते उद्गारवाचक. अतुल मी मूक अभिनय करतो. अतुल मी मूक अभिनय करतो. अतुल आपण मूक अभिनय करतो. उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम नाही येणार. अतुल कोणता मूक अभिनय करतो हे पण नाही येणार. मग या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य आहे. मग अतुल मी मूक अभिनय करतो हा कुणाला तरी सांगत आहे, उद्गार करत आहे, म्हणून या ठिकाणी मी हे सर्वनाम येईल. पर्याय क्रमांक 2. यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नामाऐवजी सर्वनाम हा शब्द या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे वाक्यामध्ये. पहा अधोरेखित ते नाम केलेलं आहे, त्या नामाऐवजी सर्वनाम कोणते येईल हे या ठिकाणी पर्यायातून शोधायचं आहे. तर पहिलं वाक्य पहा आपलं. काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. मग या वाक्यामध्ये बाबांचा हे नाम अधोरेखित केलेला आहे. तर मग बाबांचा, काल माझा 50वा वाढदिवस होता. काल माझा येईल का, या ठिकाणी बाबांचा म्हणलेला आहे. मग काल त्यांचा, त्याचा येईल का, बाबांचा. म्हणजे आपण वडीलधाऱ्या माणसांना सन्मानपूर्वक नाव घेतो, त्याचा असं बोलत नाही. मग काल तिचा, या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे बाबांचा, मग तिचा येईल का, स्त्रीलिंगी शब्द आहे हा तिचा, म्हणून येणार नाही हे पण पर्याय. मग पहा या ठिकाणी काल त्यांचा 50वा वाढदिवस होता. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मधील जे हे सर्वनाम आहे येईल त्यांचा. पर्याय क्रमांक 4, काल त्यांचा 50वा वाढदिवस होता. यानंतर पहा आपला पुढचं वाक्य. ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले. मग पहा या ठिकाणी वहिनीने या ठिकाणी आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे. ताईला मी शाळेतून घरी आणले, मी येईल का, या ठिकाणी नाही. ताईला त्याने पण नाही येणार, हे पुल्लिंगी शब्द आहे त्याने. मग ताईला तू शाळेतून घरी आणले, तू पण येणार नाही, कारण वहिनीने म्हणलेलं आहे. म्हणून पहा या ठिकाणी ताईला तिने शाळेतून घरी आणले, वहिनीने तिने, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 4 तिने. यानंतर पुढचं आपलं वाक्य पहा. वटवाघळांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात. वटवाघळांच्या पायाची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात. तर पहा वटवाघूळ हे जे नाम आहे याऐवजी आपणाला सर्वनाम घ्यायचं आहे तिच्या येईल का, हे वटवाघळांच्या म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून या ठिकाणी पुल्लिंगीच आपल्याला सर्वनाम वापरावं लागेल. तिच्या पायाची बोटे नाही येणार, तिचे नाही येणार, त्याच्या, आमच्या पण नाही येणार, त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचं आपलं वाक्य पाहूयात. सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. मग सतीश या नामाऐवजी सर्वनाम या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर आम्ही आज रात्री सिनेमाला जाणार आहे. सतीश हे एकवचनी नाम आहे. मग या ठिकाणी एकवचनी सर्वनाम घ्यावं लागेल. मी आहे काय, त्या ठिकाणी मी येईल का, सर्वनाम नाही. तो आज सिनेमाला जाणार आहे. तो आज सिनेमाला जाणार आहे, हा आज जाणार आहे. कोणतं सर्वनाम येईल याचं चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. तर पहा या ठिकाणी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे.
या ठिकाणी तो हे सर्वनाम, सतीश ऐवजी आपण तो हे सर्वनाम या ठिकाणी येतं या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यातील पुढचा प्रश्न पहा. महाराजांच्या कानावर प्रजेचं घराणं येत होतं. प्रजेचं घराणं येत होतं. मग प्रजेचं हे नाम आहे. मग हे पुल्लिंगी शब्द आहे का स्त्रीलिंगी, अगोदर लक्षात घ्यायचं. प्रजेचं म्हणजे स्त्रीलिंगी शब्द वाटत आहे. पहा, त्यांचे, तिचं, त्याच्या आणि माझे. तिचं, प्रजेचं म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून या ठिकाणी तिचं हे सर्वनाम या ठिकाणी योग्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2. त्याच्या म्हणलं की पुल्लिंगी येतं, माझे म्हणलं की स्वतः, त्याचे म्हणलं की एकाचंच होतं सर्वनाम, तिचं म्हणजेच प्रजेचं घराणं येत होतं, म्हणून या ठिकाणी तिचं हे सर्वनाम या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक 2. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. या ठिकाणी गट दिलेले आहेत, त्यातील आपणाला सर्वनाम असलेला शब्द निवडायचा आहे. सर्वनाम असलेला शब्द या ठिकाणी आपणास निवडायचा आहे. तर पहा, पण, हे, काम आणि नाव. हे, काम आणि नाव यातील सर्वनाम कोणतं येईल मग सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना येतेच उत्तर त्यांनी कमेंटमध्ये. पहा, या ठिकाणी हे जे आहे सर्वनाम आहे, पण, काम, नाव, हे काय आहेत सर्वनामे नाही आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. हे या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्यातील हे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर दुसरं आपण गट पाहूयात शब्दांचा. मी, जा, ये आणि खा. यातील वाक्यातील पहा, या ठिकाणी सर्वनाम काय आहे मग मी हे जे काय आहे सर्वनाम आहे. जा, ये, खा हे सर्वनाम नाही आहेत, क्रियापदे आहेत, म्हणून या ठिकाणी मी हे जे आहे सर्वनाम आहे. पुढचा गट आपण शब्दाचा पाहूयात. प्रांतकाल, दुःख, स्वतः आणि स्वस्त. पहा, या ठिकाणी प्रांतकाल हे सर्वनाम नाही, दुःख हे पण सर्वनाम नाही, स्वस्त हे सुद्धा सर्वनाम, मी, स्वतः, तू, तुम्ही, आपण हे सर्वनामे आहेत. मग स्वतः हे काय आहे सर्वनाम आहे या ठिकाणी, म्हणून या गटातील पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पहा, खालील गटातील आपण सर्वनाम ओळखायचं आहे. शब्दातील आपण आणि आनंद आणि आहे अशी ही नावे आहेत. तर मग आनंद हे काय विशेषण आहे, भाववाचक नाम आहे, आणि आहे ही नामे आहेत. तर पहा, या ठिकाणी सर्वनाम काय येईल मग आपण या ठिकाणी या गटातील जे सर्वनाम आहे आपण. यानंतर पहा पुढचा गट, खरे, आज, असला आणि कोण असे पर्याय आहेत. खरे, आज, असला हे क्रियापद आहे, आज, खरे हे शब्द आहेत. मग कोण हे काय आहे सर्वनाम आहे. ज्या विद्यार्थ्यांना सर्वनाम हा घटक पाहायचा आहे त्यांनी यश परकीय चॅनलवर जाऊन सर्वनामाचा व्हिडिओ पहा, म्हणजे त्यात तुम्हाला सर्वनामे मराठीतील सापडतील. चला, कोण हे काय आहे सर्वनाम आहे. चला, आपला पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढील प्रत्येक वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. किती सर्वनामे या ठिकाणी पहा, एकूण किती सर्वनामे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. वाक्यात म्हणलेलं आहे एकूण किती सर्वनामे आले आहेत हे ओळखायचं आहे. आणि तो, मी, तेल, तूप, मीठ, वांगी, आणखी ती काय सांगी. किती सर्वनामे आहेत पहा बरं. ज्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे. तर पहा, मी हे एक सर्वनाम आहे, या ठिकाणी एक झालं.
ती, काय हे दोन सर्वनाम झाले. तो हे एक सर्वनाम आहे या ठिकाणी. तो, मी आणि तो. पहा या ठिकाणी हा शब्द कसा आहे, आणि तो. तो या ठिकाणी पहा, म्हणून या ठिकाणी तो हे एक सर्वनाम आहे. मी, ती आणि काय या ठिकाणी 4 या वाक्यात सर्वनाम आलेले आहेत. मग पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. सॉरी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. चला यानंतर पुढचं उत्तर घेऊया. प्रश्न पाहूयात आपण. कोणीही कोणावर विसंबून राहू नये. या वाक्यात किती सर्वनामे आले आहेत? कोणीही कोणावर विसंबून राहू नये. मग पहा या ठिकाणी कोणी, कोणी आणि कोणावर. कोणी आणि कोण हे दोन सर्वनामे. कोणही, कोणीही आणि कोण. कोणी आणि कोणा हे दोन सर्वनामे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. 2 सर्वनामे या ठिकाणी आलेले आहेत या वाक्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सर्व कामे स्वतः करून आपण आपला विकास साधूया. या वाक्यात किती सर्वनामे आहेत? पहा या ठिकाणी स्वतः, आपण, स्वतः, आपण आणि आपला आणि आपला ही 3 सर्वनामे या ठिकाणी आलेली असल्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. या वाक्यामध्ये पहा, ज्या एक सर्वनाम आहे, त्या, ज्या आणि त्या हे 2 सर्वनाम आलेले आहेत. मग याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 2 सर्वनाम असलेलं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. या वाक्यातील सर्वनाम ओळखायचे आहेत. किती आहेत ते? दारामध्ये कोण लपलंय? त्यांना मी पाहिलंय का? पाहिलंय बरं का? मग कोण हे एक सर्वनाम आहे या ठिकाणी. कोण. परत त्यांना आणि मी. पहा या ठिकाणी 3 सर्वनाम आलेले आहेत. कोण, त्यांना आणि मी. पाहिलंय बरं का? उद्गारवाचक वाक्य आहे. मग या ठिकाणी पहा कोणतं का वाक्य असणं आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे. कोण, त्यांना आणि मी ह्या वाक्यामध्ये 3 सर्वनाम आलेले असल्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वनामावरील तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका, सर्वनाम या घटकावरील व्हिडिओ मला हवा आहे म्हणून. तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला जाईल. यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेअर कर चला जास्तीत जास्त. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.